स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अभिनंदन मिस्टर पाटेकर, तुम्हाला मुलगी झाली आहे. चांगली 7.5 पाऊंडाची आहे. काही काळजी करू नका. आणि निधीची तब्येत कशी आहे? जरा बीपी लो आहे, बट डोंट वरी, काही काळजीचं कारण नाहीये. काळजीचं कारण नक्की नाही आहे अगदी नक्की नाहीये. ना? थँक्यू डॉक्टर. या थँक्यू. या बाय. हाय निधी, हाय. कशी आहेस तू? हम ओके ना. तुम्हें लड़की चाहिए थी ना? निधी, मी खूप खुश आहे आज. अनीश, एक पल के लिए मुझे ऐसे लगा कि मैं फिर से तुम्हें कभी देख ही नहीं पाऊंगी. निधी, डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. मन ही मन में मैं भगवान से यही प्रार्थना कर रही थी की फक्त एकदा मला माझ्या बाळाला आणि अनिशला बघू दे. मग हवं तर. निधी प्लीज. निधि पुत्र, मम्मी जी. कैसी है मेरी बच्ची? ठीक हूँ. मेरी बेटी कैसी है? हाँ, अभी देख के आ रहे हैं. बड़ी सोनी है, बिल्कुल तुम्हारी तरह. मैं बहुत खुश हूँ. देखना बेटा, पूरे मोहल्ले में मिठाई बांटूंगी मैं. ओके, तुम आराम करना, हम लोग यहीं पर है. हाँ? जी मम्मी जी. कसं वाटतंय आता? छान वाटतंय? गुड. डोंट बिलीव्ह दिस. अनिशच्या हातात
घरात बाळ बीळ म्हणजे तू माझ्या डायपर बदलताना कसा दिसेल ना. ओ माय गॉड, आय जस्ट कांट इमॅजिन. आपल्या ग्रुप मधल्या मुलीला कुठच्या बाळ झालं ना तर असं रुटीन वाटतं, नॉर्मल. पण आपल्या ग्रुप मधला एक मुलगा डॅडी झालाय कसं वाटतं ना. मला तर पुण्याला जावंसं वाटतंय या छोट्याशा परीला बघायला. जाऊया का? जाऊया ना, मला सुद्धा खूप इच्छा होते. उर्मी सुद्धा भेटली नाहीये, गधडी, फोन पण करत नाही. रमलीये का ती तिच्या संसारामध्ये? खरंच कसं असतं ना, एखाद्याच्या नशिबात सुख लिहिलं असलं की ते त्या माणसाला शोधत शोधत त्याच्या घरी पोहोचतं, आणि एखाद्याच्या नशिबात सुखच नसेल तर. अभी अशी काय करते? आता आपण किती खुश होतो. नाही ग, मी खुश आहे, खूप खुश आहे, आणि मी सुखी सुद्धा होणार. दॅट्स द स्पिरिट. मग जाऊया पुण्याला, चल. पण मला अभिला विचारावं लागेल. तो हल्ली मी काय विचारला ना की खूप विचार करतो आणि नंतर मग उत्तर देतो. तर टिपिकल ना हजबंड मटेरियल झालाय. कशी नाही मुलं बदलतात लग्न केल्यानंतर. सलील सुद्धा कसा होता आधी आणि आता कसा वागतो. मी कधी बोलले ना हल्ली सलीलची की मला पूर्वीचा सलील आठवतो. किती छान होता, हसरा. बापरे, अभि, विचारू त्याला? विचार विचार. बघत तुझं नाव घेईन, चालेल ना? हॅलो. अभि, अरे अनिशला मुलगी झाली. हो हो, केलं विश केलं मी त्याला. आणि आता अवी असं म्हणते की आम्हाला ताबडतोब गेलंच पाहिजे पुण्याला. मी नाही अवी, जाऊ. थँक्यू सो मच. थँक्यू. हो 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 हो, बाय बाय बाय. हो म्हणाला. आता विचार करत असेल. शेखर, एक विचारू? तुम्ही माझा भूतकाळ स्वीकारला होता की मान्य केला होता? काय अर्थ काय या प्रश्नाचा? तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते मी सगळं मान्य केलं, आणि जे काही स्वीकारलं ते फक्त माझ्या पुरता. म्हणजे मयूला यातलं काय सांगायचं आणि काय नाही हे मला ठरवता आलं असतं. फक्त माझ्या पुरता म्हणत असशील ना मैथिली, तर मी कशालाही तयार होतो. पण मयूच्या कोवळ्या मनावर याचा काय परिणाम होत असेल याची मी कल्पना नाही करू शकत. शेखर, शेखर, मयू खूप समजूतदार आहे. तेच तर काळजीचं कारण आहे ना. मैथिली, उद्या रस्त्याने जाताना तिला जर कोणी सांगितलं की तुझ्या आईचे लग्नापूर्वी असे काही संबंध. शेखर, प्लीज प्लीज शेखर, हे असलं काहीतरी बोलू नका. हेच मला दररोज बँकेमध्ये या ना त्या कारणाने ऐकावं लागतं. अहो, पण परक्यांच्या बोलण्यामध्ये आणि तुमच्या बोलण्यामध्ये काहीच फरक नाहीये का? मयूला मी समजूय, पण तुम्हाला कसं समजू? कधी कधी मला वाटतं लग्नानंतर मी अशी साक्ष दिली असती तर तुम्ही काय केलं असतं? God knows. मैथिली, लग्नानंतर ती शक्यताच नव्हती. लग्नानंतर तुझा संपूर्ण भूतकाळ तुटला असता. शेखर, भूतकाळ कधीही तुटत नसतो, त्याचा विसर पडत असतो. आणि शेखर, शेखर, भूतकाळ विसरण्यासाठी मला तुमच्या सोबतीची गरज आहे. उद्या तुमची ट्रान्सफर होईल, आपण दुसऱ्या गावात जाऊ. तिथे लोक मला मिसेस मैथिली शेखर तांबे म्हणून ओळखणार आहेत. ट्रान्सफर पण का खोळंबली आहे मला माहिती नाही. मुद्दाम करते का कळत नाहीये. आणखीन किती महिने या वातावरणात आपण कोंडलेलं राहायचंय कोणास ठाऊक.
पत्रकारांनी ज्या पद्धतीने आमचे धिंडवडे काढलेत ना, अगदी डाव साधलाय. कोणी? तुमच्या मैत्रिणीनं. का मम्मा? ती तुमची कोणीच नाही. आमच्या त्या कुणी असत्या ना, तर या पद्धतीने पत्रकारांना त्यांनी माहिती पुरवली नसती. मम्मा, कशावरून अविनीच माहिती पुरवली आहे? आम्हाला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये अश्विनी. काय पाप केलं आणि ही सोयरीक जुळवली आम्ही देव जाणे. तुमच्या पापाबद्दल वगैरे मला काय माहिती नाही, पण अवी नक्कीच इथे अडकली आहे. आम्ही तुमच्याविषयी बोलतोय. मामा पेपर वाचले? परत परत वाचले मथळे, पाठ झालेत. घरवाली काय, बाहेरवाली काय, कोल्हापूरचा देवदास काय. कोणाचं कारस्थान असेल मला कळत नाहीये. कुणाचंही असेल, बट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. सौरभ, हो प्लीज प्लीज, आता ते सगळं जुनं काढू नका. कारण तुमचं मी ऐकलं म्हणून, नाहीतर हा दुसरा पर्याय माझ्या मनात किंवा माझ्या डोक्यात सुद्धा नव्हता. छान. म्हणजे शेवटी दोष आमचाच होता. एवढंच ऐकायचं बाकी होतं आम्हाला. पण तुमच्या एक लक्षात आलंय का? या दोघी सारख्या निघाल्या. एकीशी लग्न केलं नाही म्हणून आणि दुसरीशी लग्न केलं म्हणून. सौरभ दा, त्या दोघींची लायकी काढायच्या आधी स्वतःला जोखायला हवं ना. काही बोलूच नकोस. कोणाची लायकी काढायच्या आधी स्वतःचं बॅकग्राऊंड बघ ना. तुझी आई काय होती? काय होती तुझी आई? तिथेच बाळ काढू घेऊन तू आलीस ना. सौरभ दा, माझ्या आईला याच्यामध्ये आणायची काही एक गरज नाही. ती तिचं आयुष्य समर्थपणे जगली. तिचा प्रत्येक निर्णय तिचा स्वतःचा होता आणि त्याच्या परिणामाला ती सामोरी गेली. तुमच्यासारखं नाही केलं तिने. आता हे काय गौड बंगाल आहे? हे मी लग्नाच्या आधीच सगळं अभिषेकला सांगितलं होतं आणि यांना सुद्धा सगळं माहितीये ना. पण काय? तुमचे चिरंजीव सगळं तुम्हाला सांगतीलच. पण मी एकदाच सांगते की तुम्हाला सगळं कळल्यानंतर मला एकही टोमणा मारायचा नाहीये आणि माझ्या आईच्या वागण्याबद्दल मला जबाबदार ठरायचं नाहीये. सांगा त्यांना. मला चालेल. घ्या ना. ऐकलं देऊ का? नको रे बाबा. आणि अरे गप्पा काय मारत बसलायस? तुझं आवर ना, जा पटकन. आवडायचं काय? आवडले मी मगाशीच. अरे कुर्ता तरी बदलून ये, दुसरा घालणार. काय वाईट कुर्ता? असं कोण येणार आहे आपल्याकडे? अगं अवंतिका म्हणजे कोणी पाहुणी आहे की काय? आता आग्रह करून एवढं बोलले म्हणल्यावर पाहुणीच नाही का? पाहुण्यांनाच फक्त आग्रह करून बोलवतं तसं नाही. घरच्या माणसांना सुद्धा कधी कधी आग्रह करून बोलवावं लागतं. अहो आई, पण अवंतिका आपली म्हणाला, आपलं तिच्याशी काही नातं राहिलंय का आता? एकतर ती तुमच्या भाच्याची बायको, त्यात ती घटस्फोट घेतेय. मग तिचं आपल्याशी नातं कुठं राहिलं? बस पुरे, वाद नको. अवंतिकावर राग आहे ना तिचा. अरे पण मी तिला समजावलं होतं सगळं. पण अमोलने पण समजावलं असेल ना. अरे पण लहान आहे का ती? तिचं तिला कळायला नको चूक काय बरोबर काय. मला एकच वाटतंय दादा, अवंतिका आल्यावर ही तिचा अपमान तर नाही करणार. आणि अवंतिका ऐकून घेईल. आले दिसे 100 वर्षाविषयी. जा घेऊन ये तिला. आलो. ये ग. बस ये. चहा घेणार? नाही, नको. आणि ही काय आर्य कुठे आहे? त्याला आणायचं होतंस ग. मीच येऊ शकेन का नाही असं वाटत होतं. का असं का बोलतेस? स्वतःची ओळख बाजूला ठेवून वावरणं खूप कठीण असतं. काही संदर्भच उरत नाही. अगं तुझी आम्हाला खरी ओळख पटली म्हणून तर तुला बोलवलं एवढ्या अगत्याने. आता जहागीरदारांची सून असतीस ना, तर त्या पद्धतीने तुला बोलवलं असतं, त्या पद्धतीने तुझा आदर सत्कार केला असता. हा हाय पूर्वा, कशी आहेस? मी मजेत आहे. माझं छान चाललंय. पण तुला एक सांगू,
आपण बायकांनी काही गोष्टी ताणल्या नाहीत ना तर सगळ्यांचंच नीट चालू शकतं. अर्थात ते प्रत्येकाला कळायला हवं. अगं काय बोलतेस तू हे असं? काही नाही हो आई, जरा कटू बोलतीये पण खरं तेच बोलतीये. पूर्वा, मी बाहेर जाऊन येतो. अरे तू कुठे निघालास आता आणखी? नाही, अजून कुठे काही ठरवलेलं नाहीये, पण अगदीच काही नाही सुचलं तर अंकावर जाऊन बसा. का? उत्तर आहे ना समोर. पण ते चुकीचं आहे. अमोल, कोर्टात एक वेळ ठीक आहे, पण अदरवाईज आपण नॉर्मली भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. नाही जमणार. मला सगळं ओके वाटतंय. शिवाय पार्टी पण रिलायबल आहे. हो. आणि सगळ्या फॉर्मॅलिटी सुद्धा वेळेवर पूर्ण केल्या आहेत. एक काम कर, त्यांना संध्याकाळी बोलव आणि याच्यावर सह्या घे. ओके. ओके. यप. काय रे, काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काही नाही. तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल ना मग, काय झालं? नाही, काही नाही, नंतर बोलू आपण. अरे असं काय करतोयस? बोल, काय झालं? हे बघ शेखर, बँकेत तुझ्याबद्दल बरीच उलटी सुलटी चर्चा सुरू आहे. तू सध्या पेपर वाचतोयस ना? अरे तू जे केलंस त्याबद्दल सगळ्यांना कौतुक आहेच, पण लोक असं म्हणतात की तुला यात बराच मोठा फायदा सुद्धा होईल. फायदा? हो, आणि हा फायदा डोळ्यासमोर ठेवूनच तू हे सगळं केलंस असं त्यांचं म्हणणं आहे. मला कसला फायदा होणार आहे? फायदा म्हणजे जागीरदारांकडून तुला बराच मोठा आहेर वगैरे. सेन्स, जागीरदारांचा आणि माझा काय संबंध? हे बघ शेखर, तू चिडू नकोस. पेपरमध्ये तुझं नाव नसलं तरी मैथिली वहिनींचं आहे, आणि आता ते नाव म्हणजेच तुझी ओळख झाली. तू केलंस त्याचं खरंच खूप कौतुक वाटतं रे. पण पेपरमध्ये हे जे काही येत आहे की शोभनाताई तुझ्या निर्णयाने संतुष्ट आहेत, त्यानं लोक असं म्हणतात की शोभनाताई संतुष्ट म्हणजे साक्षात वैभव लक्ष्मीच संतुष्ट. व्हॉट रबिश. तुला याचा त्रास होणं साहजिक आहे. तुझी यात खरंच काही चूक नाही. चूक खरं तर मैथिली वहिनीचीच आहे. तिनं थोडा तरी तुझा विचार करायला पाहिजे होता रे. अभिजित, इनफ. मी ऐकून घेतोय म्हणजे तू काही बोलावंस असं नाही. आणि पेपरमध्ये छापून आलं म्हणजे तू माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू शकतोस असं तर निश्चित नाही. मला असं म्हणायचं नव्हतं. आय सेड इनफ. यू मे गो नाउ. आय एम सॉरी. सुरुची, हां संध्याकाळी ये ना, 4 ते 7. तुला माहिती आहे ना कुठे हॉस्पिटल आहे ते? हो. एक्सक्यूज मी, मी तुला नंतर फोन करतो. डॉक्टरांनी बोलवलंय तुम्हाला. काय झालं? तुमच्या मिसेसची तब्येत क्रिटिकल आहे. काय? बीपी एकदमच ड्रॉप झाला. काही काळजी करू नका, अगदी बरे होणार आहात तुम्ही. डोंट वरी. काय झालं डॉक्टर? काही नाही, बीपी लो झालेला आहे. मी तुम्हाला औषधं देते, ती औषधं तुम्ही लगेच आणा.